गुड मॉर्निंग मित्रांनो. आमच्या मॅडम चालल्या देवदर्शनाला आणि मी त्यांचा खात्रीशीर ड्रायव्हर आहे. मित्रांनो माझी पण विणी घातली आता. लय टक्कल पडलंय. गजनी झालोय मी. गजनी गजनी नाही हो, कांचा ना. कांच्या गजनीचं टाकलंच होतं. जरा वरती झालं का बरं? कसं काय अडकली सगळी केस ह्याच्यामध्ये? आता लांबली ना केस. नाही ओलीत म्हणून चोपले. अच्छा, आवरून झालंय आमचं. निघालोय आम्ही. थंड थंड पाणी बॉटल घेतलेलं घरून. पलीकडे लिफ्ट आली. चल हे ॲडव्हान्स होतो माझ्यात आयफोन मध्ये. आयफोनला सिस्टमच आहे माझी. आता आम्ही रामदऱ्याला जायचं का जेजुरीला जायचं याच्यावर डिस्कशन चालू आहे आमचं. कुठे जायचं? जेजुरीला नको आता, उन्हाचं जावं लागेल गळा. जेजुरीलाच जाऊ. चलो लेट्स गो. मित्रांनो आता आम्ही कॉम्प्रेस नॅचरल गॅस भरणार आहे गाडीत. मी ब्लॉग चालू केल्यानंतर टॉय केलं की माझं डोकं फिरतं मित्रांनो. काय होत असेल काय नाही त्या मागे रिझन. टॉय करायचं फक्त. मला तर काय आयडिया येणार आहे ना मित्रांनो, कधी टॉय करणार आहे ते. कॅमेरा बंद केला की टॉय नसतं. कॅमेरा चालू झाला की टॉय. आणि इकडे एक सांगाप्पा गेम खेळत बसल्या ते पाठीमाग. त्यांना काय देणं घेणं नाही आपण कुठं चाललोय काय चाललोय. हे बघा कॉम्प्रेस नॅचरल गॅसला लाईन किती. आपल्या डिझेल पेट्रोल गाड्याच घेतलेल्या बऱ्या. हे असं लाईनीत थांबायचं. लाईनीत थांबवून 1 तास जातोय. त्यात माणूस एसी चालू ठेवतो. तेवढंच पेट्रोल CNG काय जायचं जाणार. वेळ गेला, लाख मोलाचा वेळ आपला. काय फायदा नाही मित्रांनो. थोडे दिवस थांबून श्रीमंती आल्यावर गाडी घ्यावं. पण CNG इलेक्ट्रिक गाडी घेऊन आहेत कधी. इलेक्ट्रिकला काय प्रॉब्लेम? चार्जिंग व्हायला वेळ इलेक्ट्रिकला सगळ्या ठिकाणी. ह्याला असतं ट्रान्सपोर्टच्या गाड्यांना असतं ते. मित्रांनो आता बरोबर 11 वाजले तर आमचा CNG भरून झाला. तर विचार करा तुम्ही किती वेळ लागला. 10:27 पासून 11 पर्यंत. रस्ता किती खराब झालाय. रस्त्याचं काम चालू आहे. या फ्लायओव्हर होणार आहे. काय झालं रुद्रा? क्या हुआ? रुसलं का? रुसला ग बाय रुसला. तर रस्त्याचं काम चालू आहे मित्रांनो बघा. सगळे साडींची दुकान आहेत. हा हे सासवड रोड आहे. आणि इथं हे बघा श्रीहरी. सगळे साड्यांचे गोडाऊन आहेत तिथं. आता हे रस्त्याच्या कामामुळे सगळं असं हे दिसतंय, व्यवस्थित दिसत नाही. आता चाललोय आम्ही दिवे घाटामधून. मौसम बड़ा बेईमान है, दिल ये मेरा परेशान है. घाटातून चाललोय वरती. माझी लाईव्ह चालू होती पण रेंजचा प्रॉब्लेम झालाय बघा. गोल गोल फिरते. घाटाचं काम चालू आहे त्याच्यामुळे असं ओसाड वाटायला लागलाय घाट. नाहीतर अगोदर असं जरासं मस्त वाटायचं ना मित्रांनो. जे कुरुम कुरुम जे वाजतंय ना ते आमचं मांजर खाते. ते वेल्स खाणं चालू आहे त्यामुळे कुरुम कुरुम वाजतंय. पाठीमागे एक आमची पिठाची गिरणी चालू. पिठाची गिरण. कर 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 कर. बघा ही अशी गिरण चालली इथं. बहरणी बसहरणी. त्याच्यामुळे कुरुम कुरुम वाजतंय. पालखी महामार्ग आहे बरं का हे. आणि इथं बघा विठ्ठलाची किती सुंदर मूर्ती आहे. वाव, आम्ही इथं आलो होतो एकदा मित्रांनो. आम्ही पोहोचलेलो आहे बघा. आता आम्ही जातो वरती जायला रस्ता आहे का बघतोय आम्ही. गाडी गेली तर बरं होईल कारण आता ऊन खूपच आहे. चला आम्ही पोहोचलोय गडावरती. वटीचं सामान पण घेतलंय. कुठे चढणार नाही. ह्या सगळ्या सीड्या बापर हे किती छान आहे. उतरला अंश खाली. मित्रांनो लय लांब चालत आलोय आम्ही. सगळं पाय दुखायला लागलं. आमची गाडी दाखव तुम्हाला कुठं लावली मी. हां हे बघा तिथे गाडी.
एवढं लांब असं नाही दिसणार, मोबाईल मध्येच दिसणार तुला. हो तिथं आहे गाडी तिथं ती दिसली व्हाईट कलरची. एवढं लांब. येस. अच्छा हे एकच रस्ता ना वर यायला का दुसरा आहे अजून? अच्छा ह्याला कुठला रस्ता म्हणायचा? तुम्ही आता पूर्व दरवाजाने चढलाय अच्छा आणि आता एंट्री तुमची महाद्वारात होणार, मुख्य महाद्वारात. ओके. ते बाळा नारळ पण घ्यायचा ना? कर लागतो मला नाही माहित नाही. वरती चपलीचं स्टँड पण मोफत आहे. सोमवार आहे आज पण गर्दी बघा किती, भरपूर गर्दी. रुद्र गर्दी किती देव बाप्पाची तर खूप आहे ना. पण सगळी नवरा नवरी तिथं नवीन लग्न झालेली जोडपे. किती जणांचं वाटोळ झालं मित्रांनो आजच्या तारखेला. हे बघा किती गर्दी बेकार. महाळसा देवीची ओटी द्यायला चालली. महादेवीची ओटी देऊन येते मी तिथं. हां याचा देऊ तिथं महाळसा देवीची ओटी देतात. कोट येळकोट जय नाही कोट येळकोट घेतला की सगळा मी आज देताना सगळे नवरा नवरी देतात. हा टाका. आयच्या भरपूर महाराज लोक आहेत वाट बघत थांबतात. नवीन कपल दिसलं की मग त्यांना पूजा वगैरे करायला सांगतात. ते असेल पूर्वीपासून चांगलं आहे ते व्हायलाच पाहिजे. खूप छान दर्शन झालं मित्रांनो आमचं. आता चाललोय मी खाली. चला चला चला. तर महाप्रसाद आहे. सगळी लोक महाप्रसाद घेतात पण लाईनला थांबावं लागतं त्यासाठी. छान दर्शन झालं आमचं, एकदम मन प्रसन्न झालं. तुम्ही पण नक्की भेट द्या. तर मित्रांनो आम्ही खाली जाऊन नाश्ता करणार आहे आणि नंतर घरी जाणार. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचा सबस्क्राईब करा दादा. सबस्क्राईब कर म्हणून